आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जपानमधल्या कोयासान विद्यापीठाकडून गौरव करण्यात आला। त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे। पदवी मिळाल्यानंतर फडणवीसांनी कोयासान विद्यापीठाचे आभार मानले। अशा विद्यापीठातून पदवी मिळणं हे भाग्य आहे। जपानी विद्यापीठ आणि माझं नातं हे नियतीनं आखलेलं आहे असं फडणवीस म्हणाले। यापूर्वी ओसाका विद्यापीठाकडून त्यांना पदवीचा प्रस्ताव होता, पण काही कारणास्तव ते जाऊ शकले नव्हते असंही त्यांनी यावेळी सांगितलं। कॉंग्रॅच्युलेशन्स हार्दिक फ्रेंड ऑफ इंडिया इज जपान। जपान आपला अतिशय जवळचा मित्र आहे आणि हा बॉन्ड जपानचा आणि भारताचा हा खरं म्हणजे केवळ मैत्रीचा बॉन्ड नाहीये। वी शेअर अ कल्चरल बॉन्ड, इट्स अ कल्चरल बॉन्डिंग। 2035 साली महाराष्ट्र 75 वर्षाचा होणार आहे आणि त्या 75 वर्षाच्या महाराष्ट्राची काय संकल्पना असली पाहिजे याच्या संदर्भातला विचार, या संदर्भातला अभ्यास हा मी सध्या करतोय आणि निश्चितपणे लवकरच त्या संदर्भात मी आपल्या पुढे देखील येईन। दरम्यान यावरून राऊतांनी फडणवीसांना टोला लगावलाय। बघा, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तेही डॉक्टर झालेले आहेत अशा पद्धतीनं, पण देवेंद्र फडणवीस हे डॉक्टरकीसाठी अधिक योग्य आहे। उद्या अजित पवारांना डॉक्टरकी दिली जाईल, मग हसन मुश्रीफ यांना कोणीतरी डॉक्टर करेल, मग भावना गवळींना डॉक्टर केलं जाईल, मग प्रफुल्ल पटेल यांनाही डॉक्टर केलं जाईल, बरोबर ना? अशा तऱ्हेने मग हे डॉक्टर मंत्रिमंडळ कॅबिनेट होऊन जाईल। देवेंद्र फडणवीस हे योग्य व्यक्ती आहे ज्यांना डॉक्टरेट मिळाला पाहिजे। पण मी म्हणतो सध्या अशा प्रकारे डॉक्टरेट देण्याची जी एक स्पर्धा लागली आहे त्याच्यामध्ये उद्या डॉक्टर हसन मुश्रीफ होतील, अन्य होतील।